सकाळी 7:15ची वेळ. बसस्टॉपवर खेडेगावातून शहरात कॉलेजला जाणाऱ्या मुलं मुली, दही दूध शेतमाल विकायला जाणाऱ्या स्त्री पुरुषांची गर्दी होती. ही बस चुकली की परत 1 तासाने बस असायची. कॉलेजचे मुलं मुली आपल्या ग्रुपमधील कोण राहिला का हे मागे वळून पाहत होते. ही बस सगळ्यांसाठीच महत्त्वाची होती. वेळ झाला की महत्त्वाचे लेक्चर चुकणार म्हणून कॉलेजच्या मुलांची गर्दी, तर वेळ झाला तर शेतमालाला भाव मिळणार नाही म्हणून शेतकऱ्यांची गर्दी. तेवढ्यात निकिता घाईघाई थोडीफार पळतच स्टॉपवर येत होती. आज तिला उठायला जास्तच उशीर झाला. पहिलाच लेक्चर इंग्लिश, त्यात गर्ल्स कॉलेजला असल्यामुळे आणि कॉलेजचे नियम कडक असल्यामुळे तिला पहिलं कोणताच लेक्चर चुकवता येत नसे. त्यामुळे ते स्टॉपवर पळतच येत होती. येताना बाप्पा प्लीज बस चुकू देऊ नको म्हणून मनोमन धावा करत होती. ती येत असताना मात्र बसची वाट बघणाऱ्या नजरा बसवरून हटल्या आणि तिच्यावर स्थिरावल्या. व्हाईट जीन्स, पिंक कलरचा शॉर्ट टॉप, पाठीमागे छोटीशी सॅक अडकलेली आणि पायात व्हाईट शूज, अशी निकिता कोल्हापूर जिल्ह्यातील एका खेडेगावातील स्मार्ट मुलगी. घरातील मोकळ्या वातावरणामुळे मॉडर्न कपडे घालताना तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आत्मविश्वास होता. छोट्या छोट्या गोष्टीवर मनातून घाबरायची, म्हणजे अगदी समोरच्या व्यक्तीला दुसरं कोणी काहीतरी बोललं की हिला वाईट वाटणार आणि मग त्या माणसाला किती वाईट वाटलं असेल याची हुरहुर मनाला लावून घेणारी, मध्यमवर्गीय घरातील सगळ्यात मोठी आणि लाडकी असणारी मुलगी. घरात असणारा वैचारिक स्वातंत्र्य यामुळे ती स्वतःला खूपच भाग्यवान समजायची. त्यामुळेच तर खेड्यातल्या संकुचित वृत्तीच्या वातावरणात ती सहज वावरायची. ती 10वीला असताना वडिलांचा उदार वृत्तीमुळे घरची परिस्थिती थोडी बिकट झाली होती. तरीही तिच्या घरच्यांनी तिची स्वप्न पूर्ण करण्याचं ठरवलं होतं. पण तिला तिच्या बाबाला कर्जाच्या डोंगरात लोटायचं नव्हतं. म्हणूनच तिने तिचं इंजिनियर व्हायचं स्वप्न बाजूला ठेवलं आणि सायन्स ही न घेता आर्ट्सला प्रवेश घेतला आणि स्पर्धा परीक्षा देऊ असं मनात ठरवून 11वीच्या प्रवेशासोबतच स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. अशी ही निकिता उंच, गोरी, मध्यम बांधाची, हुशार, थोडीशी बडबडी, सगळ्यांना मदत करणारी थापा टाकत बस स्टँडवर आली. तिला पाहताच मुलांचा हृदयाचा ठोका चुकला. थोडीशी मॉडर्न असल्यामुळे बिघडलेले पान अशा नजरेने काही लोकांनी पाहिलं आणि तिच्या मैत्रिणी आणि इतर मुलींनी किती लक्की आहे, हिला किती स्वातंत्र्य आहे, आम्हाला पण असं लाईफ हवं होतं म्हणून मनात हेवा ठेवून बघत होत्या. अरे ही काय बस आली. सगळ्यांची एकच घाई उडाली बसमधील सीट पकडण्यासाठी. सगळे पटापटा चढत होते, पण हिला गर्दीत धक्काबुक्की करत बसमध्ये चढणं पसंत नाही. आणि दुसरं म्हणजे जी लोक बात पान अशा नजरेनं पाहत होती तीच लोक आता तिच्याकडे ओझं उचलायला त्यांची मदत करावी या हेतूने पाहत होते. आणि हे काय रोजच होतं ना, ती त्यांना मदत केल्याशिवाय बसमध्ये चढायची नाही. तिच्या मैत्रिणी कधीकधी तिला बसण्यासाठी सीट पकडायचे, पण नेहमी बसायला जागा मिळेल असं नाही. पण आज तिच्यावर बाप्पा मनापासून खुश होता. आज तिला जागा मिळाली होती, तेही खिडकी शेजारी. निकिताची कडी खुलली ती सीट बघून. या सगळ्या गोंधळात कोणतरी तिला एकटक पाहत होता, ज्याकडे कोणाचंही लक्ष नव्हतं आणि नसणारच ना. तो त्याच्या कारमध्ये बसून तिला पाहत होता, अगदी तिचं स्टॉपला धावपळ करत येण्यापासून. मैत्रिणीशी गप्पा मारत असताना तिचं हसणं, तिचा पळत आल्यामुळे फुललेला श्वास आणि त्यात पण मैत्रिणीशी कधी बोलू म्हणून झालेली तिची घाई, तिचं कुणालाही भाव न देणं आणि मगाशी पळत आलेली मुलगी आता मात्र मदत करण्यासाठी तिचं मागे राहून सगळ्यात शेवटी बसमध्ये चढणं, हे सगळं तो पाहत होता. ती जेव्हा त्याला रोडवरून क्रॉस झाली त्याचवेळी त्याची गाडीचं स्पीड कमी झालं होतं आणि त्याच्याही नकळत त्याची कार त्याने थांबवली होती. हृदयात एक नाजूक कळ उठली होती. बस सुरू झाली आणि त्याची तंद्री तुटली. ओहो शिट, खूप लेट झालो असं म्हणून त्याने गाडी स्टार्ट केली आणि मीटिंगसाठी निघाला खरं. थोडा पुढे गेला
आणि त्याची गाडी बंद पडली. लगेच त्याने कोणाला तरी फोन केला आणि घाईत त्याने ती बस पकडली. फोन करून त्याने त्याच्या ड्रायव्हरला दुसरी गाडी घेऊन कोल्हापूर बस स्टॉपला यायला सांगितले. कोण होता तो? त्याने कोणाला कॉल केला? इथे कशासाठी आलेला? आणि पुढे काय होईल या दोघांचं ते पाहूया पुढील भागात. मित्रांनो, तुम्हाला कथा कशी वाटली हे कमेंट्सद्वारे नक्की कळवावे व चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या वीणा व्हॉईस मराठी स्टोरी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण संपूर्ण कथा शेवटपर्यंत ऐकल्यामुळे आपले मनापासून धन्यवाद.